आम्ही लोकांसोबत राहू। ठाकरे बंधू एकत्र येतात त्यासाठी काँग्रेसचा विरोध ठाकरे बंधू एकत्र येत आहेत तर मनसेसाठी काँग्रेस काय भलं काय होणार आहे? अजेंडा काय एकत्र येत आहे तर अजेंडा काय? अजेंडा सांगितला पाहिजे ना। का झेंडेच दोन एकत्र येणार, अजेंडा राहणारच नाही। भाजपचा महापौर सगळीकडे बसेल असं सगळीकडे वक्तव्य केलं जातं। मुंबई असेल, नवी मुंबई असेल, आता ईव्हीएम मशीन आहे तर बसच, भाजपचाच महापौर बसेल। मशीनच त्याची आहे मताची। या स्थानिक स्वराज्य निवडणुका सुद्धा मशीनच्या जोरावर असं वाटतं। म्हणूनच तो बिंदास आहे ना। दिबा पाटलांच्या नावाची घोषणा होते आणि भारत सरकारकडून अजून तसं डिक्लेअर झालेलं नाहीये विमानतळाचं नाव। सरकार फसवणूक करते इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या असं काय थोडंसं तापू देईल, मुद्दामून त्याला जातीचा रंग आणण्याचा प्रयत्न होईल आणि मग आम्ही काही भरपूर केलं असं सांगायसाठी मुद्दामून थांबून ठेवतो। सरकारने काल डिक्लेअर केलं की जे शेतकरी आहेत त्यांना भरघोस मदत दिली। भरघोस कुठं? 31 शहरातले 10,000 कोटी रुपये हे सगळे गेले रस्त्यासाठी आणि इमारतीसाठी, ते तर रेग्युलर फंड आहे। आणि मग राहिलं पंतप्रधान आवास योजनेतून ते घरं देणार, म्हणजे ते पण संपले। 5,000 कोटी तुमचे विम्याचे येणार, म्हणजे ते आमच्या हक्काचे अधिकाराचे, कारण विमा आम्ही भरलेला आहे, त्याच्यावर यांनी क्लेम करायचं काही गरजच नाही। 31 शहरातले 15,000 गेले, राहिले किती? 14,000। 14,000तलं आता जर आपण पाहिलं का MRGS मधून जो रेग्युलर फंड आहे ते काही आजची घोषणा नाही, 2 वर्ष अगोदरचे शासन निर्णय का कुठले कामं करतायत कुठले नाही करतायत, त्याच्यातले 5,000 गेले तर फक्त 10,000 गेले तर 10 का 11,000 गेले तर 6,000 रुपये फक्त आम्ही पाहतोय शेतकऱ्यासाठी दिले आहे 6,000 कोटी रुपये। पण फडणवीस त्या गणितातले मोठे हुशार तज्ञ आहे, लोकांना कसं बनवायचं ह्या फडणवीसचा दावा हात आहे, त्याच्यानं ते हे नेहमी सगळी प्रॅक्टिस नेहमी करत राहतं। स्थानिक स्वराज्य आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आज एकनाथ शिंदे पण तुम्हाला कुठेतरी पाठिंबा द्यायला कमी ना काही गरज नाही ना, आम्हाला कोणाच्या पाठिंब्याची काय गरज आहे? आम्ही गुवाहाटी गेलो म्हणून मंत्रालय स्थापन झालं, पण ते कसं आहे, आम्ही गेलो हे अजून 10 वर्ष तुम्ही हाच प्रश्न विचारणार, ह्या उद्धव साहेबाला तुम्ही विचारणार नाही, अजित पवारला हे विचारणार नाही, देवेंद्र फडणवीसला विचारायची तुमची ताकद नाही, कारण आम्ही गरीब आहोत का नाही? गरीबाची पोरगी पळून गेली का तिचं लफडं होतं, श्रीमंताची गेली म्हणजे प्रेम होतं, असं तुमची मानसिकता तेच आहे। आमची मानसिकता नाही तरी आजही प्रतीक्षेत आहे की आम्हाला आज उद्या मदत मिळेल। बनवा बनवी आहे, कसं आहे, मुख्यमंत्र्यांना चतुराई दाखवायला पाहिजे, काही हरकत नाही, पण जे राजकारणात आपण वागतो तसं शेतकऱ्यासोबत वागू नये एवढंच म्हणणं आहे। एकीकडे अजित पवार, एकनाथ शिंदे 5,000, 10,000, 15,000ची अशी मदत पाठवतात, 50 आणि 60,000ची मदतची मागणी होत असताना सुद्धा ही मदत पूर्ण होऊ शकत नाहीये, त्यांच्या मागणीची दखल घेत नाही। शेतकरी किंवा मजूर असेल, जो कष्टकरी आहे ना, ते दखल पात्र नाहीये तसं पाहिलं तर, कारण जात आणि धर्म एवढ्या डोक्यात गेला का जो कष्टाची लढाई लढतं त्याला बाजूनं ठेवण्याचा प्रयत्न आतापर्यंत झाला, आताही होत आहे। आणि याला कारण आम्हीच आहोत, आम्ही जास्त जाती धर्माला महत्त्व देतोय आणि राजकीय पक्षाला तेच पाहिजे असतं, काही न करता मताचं गणित जुळत असते। महाराष्ट्र आणि बिहारमध्ये आपण बघतो की भेदभाव केला जातोय पंतप्रधानांकडून। एकीकडे बिहारमध्ये भरघोस मदत मिळते, शेतकरी असेल किंवा लाडकी बहीण असेल, पण तीच मदत महाराष्ट्रात पूरग्रस्तांना मिळते ना लाडकी बहिणीला? निवडणूक आहे ना, हे कसं आहे, अजेंडा निवडणुकीचा आहे आणि निवडणुकीशिवाय काहीच नाही, ते त्याने स्पष्ट करून सांगितलं का आम्हाला राज्य महत्वाचं नाही, राष्ट्र महत्वाचं नाही, धर्म महत्वाचा नाही आहे, आम्ही त्या पदावर जाणं महत्वाचं आहे, म्हणून हा सगळा प्रकार होतोय। म्हणजे महाराष्ट्रातला कांदा आता ट्रेननं तिकडे स्वस्तात कसा जाईल याचा प्रयत्न होत आहे, पण इथल्या शेतकऱ्यांना लुटून तिकडे स्वस्त देण्याचा प्रयत्न होतोय। याच्यावरून हे स्पष्ट आहे का हे सगळे भामटे लोक आहेत, या भामट्या लोकांनी मुद्दामून निवडणुकीशिवाय राजकारणाशिवाय सामान्य माणसाचं दुःख कधीच समजणार नाही आयुष्यभर यांना, आणि राजकारणासाठीच राजकारण करत राहायचं, सामान्याच्या सेवेसाठी उतरायचं नाही, हे मोदीजीच्या एकूण वागणुकीवर केंद्र सरकारच्या एकूण मदतीवरून ते सिद्ध होतं।